विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची, विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची, झेप आपल्या एकीची, झेप आपल्या एकीची, महाराष्ट्राच्या प्रगतीची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची. नमस्कार. मसुर्ली गावचे विद्यमान सरपंच सुरेखाताई इथापे, जुन्या पिढीतील जाणते या गावचे माजी सरपंच, त्याचप्रमाणे विद्यमान उपसरपंच, ज्यांचं आत्ताच बोडके साहेबांनी सांगितलं की या गावाला एक वेगळा आदर्श निर्माण करून दिलेला आहे, असं सुयोग्य काम आमचे सरपंच उपसरपंच जुने जाणत्या पिढीतील सर्व माणसं, या गावाला एक इतिहास आहे आणि हा इतिहास रचणारे आमचे मधुकर बोडके साहेब. खरं म्हणजे मी प्रशासनामध्ये शिक्षण अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेलो आहे. 31 मे 2025 आणि 2 महिन्यात मी यशोमंदिर सहकारी पतसंस्थेमध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नियोजनानुसार आमचे अरुण जाधव होते, त्याचप्रमाणे याच गावचे अंकुश बोडके साहेब यांच्याशी माझा संबंध आला आणि ते म्हणाले तुमचा एक प्रशासकीय अनुभव चांगल्या प्रकारे आहे आणि तुमच्यासारख्या प्रशासनातील माणसाची तर आम्हाला गरज आहे. मी म्हणाला काय हरकत नाही. 2 महिने झाल्या सहकाराचं काही मला एवढं नॉलेज नसताना पण ज्या वेळेस ठाकुर्ले या ठिकाणी मुंबईला जिल्हा अध्यक्षांच्या नेमणुका झाल्या त्यावेळेस साहेब मला भेटले आणि साहेबांनी मला सांगितलं का तुमच्यासारख्या शिक्षण क्षेत्रातील माणसाची गरज आमच्या सहकार्यामध्ये आहे. टीचिंगचा अनुभव तुमच्या समोर आहे आणि आपल्याला टीचिंग म्हणण्याऐवजी लेक्चर्स पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. तुम्ही इच्छुक आहात का? म्हटलं मी समाजप्रिय माणूस आहे. माझी एक समाजाची एक संघटना आहे, त्या संघटनेमध्ये मी काम करत आहे. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी जी ट्रॉफी दिली ते विश्वकर्मा समाजाचे जो समाज आहे कल्याणला मी ज्या ठिकाणी राहतो, माझ्या दोन्ही बाजूने विश्वकर्मा सुतार कुटुंब राहत आहात आणि त्यांची घरं अशी बनवलेली आहेत ना, माझं फर्निचर जवळजवळ 10 लाखाचं आहे आणि त्यांचं असं 50,000चं. पण लोक माझं 10 लाखाचं फर्निचर बघत नाही, ते 10,000ची कला आहे ना ती कला बघतात आणि ती कला यांनी याच्यामध्ये जे उतरवलेले आहे त्याबद्दल साहेब तुमचं सर्वांचं सर्व टीमचं या ठिकाणी मी खरोखर मनापासून कौतुक करतो. या ठिकाणी सहकार क्षेत्र, या सहकार क्षेत्रामध्ये कशा प्रकारे काम चालतं काय चालतं, माझे मित्र आहेत अर्जुन गायकर, आमचे ब्राह्मणवाडा सहकारी पतसंस्थेतून ते सर्व व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा खूप मला पाठिंबा आहे आणि त्या पाठिंब्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे इलेक्शन कसं करायचं, तिथे काय बोलायचं काय करायचं साहेब आहेत, आमचे गायकर साहेब आहेत आणि यांच्या माध्यमातून मला ते नेहमी सांगतात ट्रॅक सोडू नको, कुठेतरी सहकारामध्ये जर गेला तर तुझं नॉलेज वाढेल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे साहेबांच्या सहकार्यामुळे मला या ठिकाणी येण्याची संधी मिळालेली आहे. माझं ब्राह्मणवाडा गाव आहे. ब्राह्मणवाड्यामध्ये माझं जाधव ट्रेडर्स म्हणून एक दुकान आहे. आपण जेव्हा केव्हा त्या ठिकाणी ब्राह्मणवाड्यातून याल त्यावेळेस अगदी यशोमंदिर सहकार पतसंस्थेच्या समोरच माझं दुकान आहे. त्या दुकानावर माझा मुलगा आहे आणि तेच मी आता सहकार मंचासाठी मी जनसंपर्क कार्यालय ठेवण्याचा माझा विचार आहे. म्हणजे आपल्या पठार भागातील असे जुन्नर आंबेगाव वगैरे कोणी जरी आलं तर त्या ठिकाणी मारुती जाधव साहेब, जाधव ट्रेडर्स यशोमंदिरच्या समोरच आहे. जेवढा मला प्रयत्न करता येईल तालुक्यामध्ये कवडे साहेब तेवढा मी तो वाढवण्याचा प्रयत्न करेन. साहेबांनी मला या ठिकाणी जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करल आणि माझं जे उर्वरित सेवानिवृत्ताचं जे आयुष्य आहे या सहकारासाठी समर्पित करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.